नाहीये, परंतु आतापर्यंत खेळ दमदार राहिला. कारण की स्वतःच्या आयोजनामध्ये नक्की स्वतःचं योगदान देणं गरजेचं असतं. मग ती ट्रॉफी कोणत्याही प्रकारची का नसो, दिवसभरामध्ये आपण मेहनत करतोय, क्रिकेट खेळतोय, आणि जर त्या दिवसभराच्या फळामध्ये आपण बघितलं ना तर एक मग पहिली असो की शेवटची असो ट्रॉफी मिळते ना, तिथे जे खेळाडूचं समाधान असतंय, आणि समाधान तर नक्कीच असेल, कारण की एक चषक त्यांच्या नावावर राहिलाय. वादन स्पोर्ट्स ब्राह्मणगाव टीमला पण पाहणार आहोत, यानंतर युनिटी स्पोर्ट्स संघाच्या समोर खेळताना. परंतु या मॅच मध्ये एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा आणि ओमसागर मामणगाव आमना सामना मोठा होताना पाहायला मिळतोय. अगदी पण पहिली तरी मॅच जिंकेल कोण, कोण फायनल मध्ये जाताना पाहायला मिळेल. तर वेळेच्या बाबतीमध्ये सतर्क राहायचंय. वेळेमध्ये आपण बघितलं तर मग आणखीन आपल्याला एक सेमीफायनल, एक मेगा फायनल, एकूण असे 2 मोठे मॅचेस खेळायचे आहेत. सगळ्यांना शुभेच्छा देऊया. जसं म्हणतात ना की मंजिल उन्हीं को मिलेगी जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, असली उड़ान अपने हौसलों में होती है. असली उड़ान मात्र आता कोण घेणार, फायनलच्या दिशेने कोण जाणार. असं म्हणतात ना की सफलता उसे ही मिलेगी जो चलेगा शाम तक, जीत उसी की होगी जो लढेगा अंजाम तक. अंजाम तक मात्र नक्कीच लढायचं आहे. परंतु आपण पाहिलं तर कोण लढेल आणि कोण चालेल. रुपेश मोरे या गोलंदाजाला आपण पाहतो, पहिलं षटक, पहिला स्पेल मात्र फेकण्यासाठी रेडी आहे. स्टॅक एंडकडे फलंदाज आपण पाहिला तर संतोष वळवे, नॉन स्टॅक एंडकडे विकेश खरपडे. जवळजवळ जो दुसऱ्या दिवस या स्पर्धेचा बघा ना, गुरुवारचा, की जबरदस्त स्टार्ट करून देण्याची धमक ठेवली होती. चांगला क्रिकेट संतोषने दर्शवला गेला होता विकेशच्या सोबतीने, आणि तो खेळाडू पाहिला इथे आपण तर दाखल झालेला आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रुपेश मोरे आपण पाहिला, पहिला षटक, पहिला स्पॅल पाहतोय आपण, आणि या पहिल्या स्पॅल मध्ये कशा प्रकारचा खेळ दर्शवला जाईल. शुभेच्छा या सेमीफायनलच्या मॅच साठी दोन्ही संघांना. रुपेशचा सामना संतोषी, पहिला चेंडू ओव्हर द विकेट, पहिला चेंडू ऑन साइडला खेळलाय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर खेळाडू कुणाल आहेत. पहिल्या चेंडूवर एक धाव, सुरुवात झाली आहे धाव फलकाची. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा झालाय. अगदी आपण पाहिलं तर या फलकाचा शून्यातून केलेली सुरुवात, आता मात्र सुरुवात 3 ओव्हर मध्ये किती धाव संख्येपर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवर एक आत्मविश्वासाने आपण बघितलं तर धाव कंप्लीट झाली आहे, परंतु पहिल्या ओव्हरला आणखीन खेळायचं आहे. हो, या वेळेला आपण पाहिला चकमा दिला होता पाटरला, परंतु अगदी आपण पाहिलं विकेट किपरच्या माध्यमातून जे एफर्ट्स मिळायला पाहिजे होतं तसं मिळालं नाहीये. नाराज होत आहेत रुपेश, आणि एक जीवनदान म्हणायला हरकत नाहीये, मोठं जीवनदान मिळालंय. बॅटर आपण पाहिलं तर विकेश खरपडेला मॅच विनर प्लेयर आहे, त्या खेळाडूला तुम्ही जीवनदान दिलंय. म्हणजेच काय तर थोडस नुकसान, थोडं नाही तर जास्तच होईल नुकसान, आता मग सांगू शकतो आपण. समोर नाही आपल्याला आफ्टर ड्राईव्ह, फिल्डर आहे तिकडे, एक्स्ट्रा कव्हर रिझनला चेंडूला अडवलं जाईल. धावा मात्र घेतल्या जातील 2. विकेश असा खेळाडू आहे ना की जो मैदानाच्या आतमध्ये राहिला तर बिझी प्लेअर आहे. आउटफील्ड मध्ये तुम्हाला नक्कीच तो धावपळ करण्यासाठी लावू शकतोय, कारण की त्याची बॅट ना या सीझन मध्ये चांगल्या टच मध्ये आहे. पहिल्या 3 चेंडू मध्ये 5 धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळाले सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये. ऑन साइडला लॉफ केला, हवे चेंडू, फिल्डर येतात परंतु फिल्डर मात्र बनतील प्रेक्षक. चेंडू चाललाय, हाय हॅलो टाटा बाय बाय सीमारेषा पार, आणि धमाका पाहायला मिळाला. विकेटच्या बॅट मधून आला षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. असं म्हणतात नाही की नजर को बदलो नजारे बदल जाते, सोच को बदलो सितारे बदल जाते, कष्टी या बदलने की जरूरत नहीं यारो, क्योंकि दिशा को बदलो किनारे खुद ही खुद बदल जाते हैं. मात्र तेच आपण बघितलं, नजारा बदलला. ती कॅच सुटल्यानंतर कमबॅक डिलिव्हरी पाहायला मिळाली. धीमा टाकला, थोडस गती कमी केली, चेंडूला वळवलं. डॉट टीमची टोटल 11 5 चेंडू पूर्ण त्या पहिल्या स्पेल मध्ये आपण पाहतोय.
यावेळेस पुन्हा एकदा आडवी बॅट युज केले परंतु इनर एज चेंडू चालला मागे 2 धावा तिकडे मिळतील. दोन्ही टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 13च्या घरामध्ये. पहिलं षटक पूर्ण बिनबाद 13 मोठी सुरुवात मिळाली आहे आणि या सुरुवातीला मात्र आपण पाहिलं तर जे थोडंसं संकट विकेशवरून टळलं गेल्यानंतर एक षटकार फेस केलाय परंतु या सुरुवातीला दुसऱ्या ओव्हरमध्ये कशा प्रकारे कंटिन्यू केलं जाईल कशा प्रकारचा बॉलिंग परफॉर्मन्स पाहायला मिळेल एक विराट स्पोर्ट्स वाकीपाडा संघाच्या माध्यमातून होता गोलंदाज यूज केला जाईल. पाहूया जाऊया डीजेकडे दुरा ऐकूया आणि लगेचच या ओव्हरमध्ये कमबॅक करूया. तुझे याद में बची की देखा जो तुझे याद में बची किताब तुमको आंखों से प्यार दिल में बची. थैंक यू सो वेरी मच डीजे. मुश्किल तो कुछ भी रहे इस दुनिया में जरा हिम्मत तो कर जरा खा भी बदल जाएंगे तुम्हारे हकीकत में वो बड़ी वाली जरा कोशिश तो कर बड़ी वाली कोशिश मात्र करावी लागेल. हिम्मत को खोना नहीं है हिम्मत को पकड़ दे देना है आगे चलना है कुछ पाना है. कुणाल मडके बॉलिंग ट्रॅकवर नंबर 2 ओव्हरचा स्पॅल त्यांच्या हातामध्ये आपण पाहिलाय. अगदी जी सुरुवात 13ची मिळाली आहे ना नाबाद ती मोठी करण्याचा प्रयत्न हा होताना पाहायला मिळेल. कुणाल विरुद्ध संतोष. हा फ्लिकचा फटका मनगटी फटका पाहायला मिळतोय. हेमंत लोखंडे ओ क्षेत्ररक्षणामध्ये फंबल झालं. बॅकअप मध्ये आपण पाहिलं तर अडवण्याचा प्रयत्न केलाय. जोपर्यंत चेंडूला अडवला जाईल तत्पूर्वी आपण पाहिलं तर धावा 3 मात्र मिळाल्या. क्षेत्ररक्षण छान व्हायला हवा. चेंडूने मात्र नाचवलं गेलं होतं क्षेत्ररक्षकांना त्याचा फायदा मात्र मिळाला. धावा 3 13 मध्ये प्लस होतील 16 धावा इथे पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 एक चेंडू कंप्लीट होताना पाहायला मिळालाय. आणखीन आपण पाहिलं तर या ओव्हर मध्ये 5 कुणाल आणि आता विकेश एक कॉम्पिटिशन असेल ना पाहण्यासारखं असेल कारण की विकेश एक फ्री माइंडली खेळाडू आहे. त्याला माहिती आहे की अशा सिच्युएशन मध्ये कसा खेळ करायचा आहे. उडवण्याचा प्रयत्न समोर हवेत चेंडू दहाड पाहायला मिळाली मोठी दहाड आणि चेंडू निघून गेला बाहेर. 6 धावांसाठी षटकार. डेफिनेटली हेच म्हणू शकेल डॉन कोण डॉन नक्कीच तर नक्कीच आपण पाहिलं या वेळेला षटकार टीमची टोटल वाढली गेली आहे 22-22 रन स्कोर बोर्डवर. अफलातून मात्र आपण पाहिली आहे ही बॅटिंग होताना पाहायला मिळते विकेशची. समोर अगदी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा जबल आपण पाहिलं ड्राईव्ह केला जातो. तेजस आहे ते तेजस मोरजांच्या माध्यमातून फिल्डिंग तर सुंदर झाली आहे. धावा मात्र तितक्याच वेगाने कंप्लीट केला गेला. आता 2 धावा तिसऱ्या धावाचा प्रयत्न मनामध्ये नाही आहे परंतु बदलला गेलाय. या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर आता काही करणार नाहीयेत. माहिती आहे दोन्ही बॅटर्सला आपल्याला एक सुरुवात मिळालेली आहे आणि त्या सुरुवातीला आपण योग्य रीतीने कन्वर्ट देखील केलंय. तर काय आता पुढची कामगिरी आहे ना तर दोघांना पत्करता करूया तर सगळं काही चांगलं होऊ शकतं आणि ते होत असताना पाहायला मिळत आहे. 24 धाव फलकावर पाहतोय. फटका हवेत कमजोर आहे या वेळेला परंतु फेम मध्ये होते रवी त्यांच्या हातामध्ये मात्र झेल विसावला जाईल आणि समाप्त होताना पाहायला मिळेल डेंजर मॅन विकेश खरपडेचा खेळ. पहिला मोठा धक्का पहिला मोठा ब्रेक थ्रू दिला गेलाय आणि मात्र विकेशला परतावं लागेल डग आउटच्या दिशेने. बघा ज्या कॅचला मात्र जर सुरुवातीला कलेक्ट केलं असतं ना तर हा चित्र पाहायला मिळालं नसतं. परंतु क्रिकेटमध्ये काय आहे ना मित्रांनो जर आणि तर या 2 गोष्टीला जास्त महत्व दिलं जात नाहीये. प्रत्यक्षात काय झालं कॅच गेला तिकडे निघून त्यात नंतर त्या खेळाडूंनी 2 षटकार लगावले आणि आपला खेळ पूर्ण केला आणि परतले. मैदानाच्या आतमध्ये आता आलेले नवीन बॅटर मिस्टर उत्तम दिंडा ज्यांना पाहतोय 24 वर आपण पाहिलं 24 धावांची भागीदारी तोडण्याचं कार्य कुणालने मात्र केलं. याची गरज होती कारण की ही भागीदारी जर तोडली नसती ना तर कदाचित आणखीन काही धावा ज्या मोठ्या आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. नवीन बॅटर उत्तम लेफ्ट हँडेड पाहायला मिळतो. बाउंड्री रायडर्स डीप मध्ये पाहतोय आपण. डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट डीप काऊ कॉर्नर डीप लॉंग ऑन डीप लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर आपण पाहिला. फील्ड सेटअप पाहतोय कुणाल यांचा.
हा सरळ रेषेमध्ये चेंडू चाललाय, सुंदर अगदी आपण पाहिलं गुटलेन स्पॉट वर आपण पाहिलं हाताळणी केली आहे, परंतु पंचांच्या मनामध्ये शंका आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं बॅटरने नक्कीच ही शंका दर्शवली गेली आहे आणि रिव्ह्यू DRS ची मात्र नक्कीच डिमांड केली आहे. DRS च्या दिशेने जाऊया. तिसरे अंपायर्स आपण पाहिलं तर निरीक्षण करताना पाहायला मिळतील. तिसऱ्या अंपायरने मात्र अगदी निरीक्षण केलंय आणि चित्र दूध का दूध पाणी का पाणी साफ, इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणखी स्पॉट काहीतरी ठेवा तिकडे. अंपायर्स ठेवलंय का? ओके, चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तरीच एकदा कॅमेरामध्ये तिकडे काही दिसत नाहीये. हा, या वेळेला ही लाईन आता मात्र खराब असेल. विचार आहे कुणाल यांचा की गोलंदाजीमध्ये आपण फलंदाजाच्या झोन पासून लांब गोलंदाजी करूया, वाचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्या विचारामध्ये की आणखीन काही बाहेर निघून जाताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे काय होतंय की वाईट एक्स्ट्राज मुळे भर पडते धाव फलकामध्ये धावा ऍड होत आहेत. पाठ फिरवली, या वेळेला खांद्याच्या मागे गेली आहे, परंतु डॉट चेंडू देखील गेलाय मागे. डॉट चेंडूची गरज होती गोलंदाजाला. संघाची टोटल 2 ओव्हर नंतर पाहिली आपण 25 धावा, ज्यामध्ये एक गडी गमावला गेला. पहिल्या ओव्हर मध्ये थोडासा मार पडला होता, परंतु इथे कमबॅक करून दिलं कुणालने. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. तिसऱ्या ओव्हरच्या स्पेलसाठी नक्कीच कोणाला पाहणार आहोत, कारण की तिसऱ्या ओव्हर मध्ये लक्ष तर रवीकडे जाईल. त्यांच्याकडे ऑप्शन आहे, जयेश पण देखील आहेत त्या कॅटेगरीमध्ये, परंतु रवी यांच्या हातामध्ये षटक सोपवलं गेलंय. मॅच असेल सेमीफायनल नेक्स्ट. 2 कॅप्टन असतील. वादळ स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन रिक्वेस्ट करतोय आपण देखील या टॉस बॉक्सच्या दिशेने. रवी डावला, रवी डावले. बघा, या ओव्हर नंतर आपण टॉस देखील करणार आहोत, कारण की युनिटी स्पोर्ट्स टीम चिंचोटे आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्याशी खेळताना. रवीचा पहिला बॉल संतोषने मात्र खेळलाय लॉंगन क्षेत्रामध्ये. कुणालचं क्षेत्ररक्षण काय सुंदर झालंय, लाजवाब एफर्टलेस क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. ज्या वेळेला आपण पाहिलं की वेगाने चेंडू पर्यंत येतोय आणि चेंडू ज्या वेळेला एंड मुवमेंटला आपल्या दगा देण्याच्या तयारीमध्ये, तिथे काहीतरी आपण पाहिलं तर मग एफर्ट पाहिलं आपण तर उत्तम दर्जाचं पाहायला मिळालंय. बॅटची डिमांड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या तरी जेव्हा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर जेव्हा काउंटर अटॅक करण्याची वेळ येते ना, तेव्हा बॅट मात्र बदलली जाते. भरपूर वेळा आपण हार्दिक पांड्या या खेळाडूला जेव्हा फिनिशरचा रोल पूर्ण करताना पाहतोय ना की बॅटची डिमांड करतोय, त्यानंतर त्या बॅटची कमाल पाहायला मिळते. अशीच काहीतरी कमाल आता पाहायला मिळेल का संतोषच्या माध्यमातून, परंतु ती कमाल करण्यापूर्वी गोलंदाज देखील धमाल करण्याच्या तयारीमध्ये असेल ना, तो देखील कच्चा खेळाडू नाहीये. रवी डवले, त्याला देखील आपण पाहिलं ना तर भरपूर क्रिकेट खेळतोय, कारण की असोसिएशन मध्ये क्रिकेट खेळतोय, जिचेंद्र विभागामध्ये भरपूर क्रिकेट खेळतोय आणि क्रिकेटचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे, तो पणाला लावताना पाहायला मिळेल. या वेळेला बॉलचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला होता. चेंडू चाललाय मागे, लेग बायच्या स्वरूपात धावा मिळतील एक्स्ट्राज. टीमच्या टोटल मध्ये भर पडताना पाहायला मिळते. 28 रन स्कोर बोर्डवर पाहतोय आपण. जसं म्हणतात ना की सोसावे लागतील घाव, करावे लागतील कष्ट, तर तुम्हाला सांगता येईल तुमच्या यशाची महान आणि मोठी अशी गोष्ट, महान आणि मोठी गोष्ट कोणता संघ सांगेल आज या स्पर्धेची. हो हो, सुंदर सुंदर चेंडू. रुपेश मात्र यावेळेला कमी पडले. अगदी आपण पाहिलं बॅटरला तर पूर्णपणे बीट केलं गेलं होतं, परंतु रुपेशच्या माध्यमातून स्लिप मिस्टेक पाहायला मिळाली. विकेट किपरच्या भूमिकेत एकदा मात्र चिकी सिंगल चोरटी मात्र चोरली गेली आहे. धावफलकाला मात्र बायच्या स्वरूपात आपण पाहिलं जी रन्स मिळाली आहे आणि टीमच्या टोटल मध्ये वाढ म्हणजेच काय
धाव फलक 29 तर आहे, परंतु म्हणेल ओमसागर ब्राह्मणगाव टीम की धावा मिळत आहेत ना, कारण की एक धावेला कन्वर्ट 2 मध्ये करायचं असतं. ती धाव देखील आम्ही सोडणार नाहीयेत. आम्हाला संधी मिळेल आम्ही लुटणार, आणि संधी लुटण्याचा प्रयत्न केला. फेकून झालेले चेंडू पाहिले आपण 3. रवी पुढचा चेंडू पाहतो उत्तम साठी घेऊन. हो, या वेळेला परफेक्ट ब्लॉक हॉल मध्ये चेंडू दांडी गुल करणारा चेंडू पाहायला मिळाला. उत्तमचा खेळ खेळलास, परतावा लागेल डगआउटला. परतीचा प्रवास, विकेट डाऊन. रंग चढ़ा है रंग चढ़ेगा, बैंड बजा है बैंड बजेगा, जश्न चला है जश्न चलेगा, ये हो डगर वो हो डगर मैं न रुकेगा. आइला रे आइला आत्तीचा माइला, आइला रे आइला आत्तीचा माइला. रंग चढ़ा है रंग चढ़ेगा, बैंड बजा है बैंड बजेगा, जश्न चला है जश्न चलेगा. थँक्यू. नवीन बाबर मैदानाच्या आतमध्ये लीन झालेत. बबलू बॅटिंग करण्यासाठी आलेत. दोन चेंडू आहेत या इनिंगचे. हा चेंडू पाहिला आपण तर सरळ चाललाय. विकेट किपर मात्र आपण पाहिला चेंडूला कलेक्ट करतोय. पंचांच्या प्रतिक्रिया मात्र मिळत आहेत आणि मिळाल्यात की हा चेंडू आहे वाईट. रिव्ह्यूची डिमांड मात्र इकडे केली आहे, आणि आता ही रिव्ह्यूची डिमांड फिल्डिंग करणाऱ्या टीमने केली आहे. तिसरे अंपायर सज्ज आहेत तिथे ऑन स्क्रीन निरीक्षण करतात तिकडे. तिसऱ्या अंपायरची डिमांड जी केली होती आणि तिसऱ्या अंपायरने सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी असेल. तिसऱ्या अंपायरने नक्कीच आपण पाहिलं की स्टंप वरून चेंडू नक्कीच गेलाय हे निरीक्षण केलं आणि सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. 29 धावा फलकावर आपण पाहतोय. पुढील चेंडू पाहतोय आपण या वेळेला. बाबू यांच्या बॅट मधून हवाई हल्ला केला, चेंडू उंची गाठली आहे लांबी आणि हातातून मात्र चेंडू पाहिला आपण लागला देखील होता, पडल्या बाउंड्रीच्या बाहेर. 7 धावांसाठी हा चाललाय सिक्सर. गुड फिनिश, बिग फिनिश पाहायला मिळालंय. बबलीच्या माध्यमातून धाव फलक पोहोचला 35च्या घरामध्ये आणि जिंकण्यासाठी 36 धावांचं लक्ष हे पाहायला मिळेल. जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेने. टॉस तिथे देखील केला जाईल. सेमी फायनल आणखीन एक मॅच पाहायला मिळेल. चला 2 कर्णधार या टॉस बॉक्स मध्ये. टॉस होताना पाहायला मिळाले तिकडे. टॉस का बॉस बघा युनिटी स्पोर्ट्स टीमच्या बाजूने टॉस गेलाय. डिसिजन त्यांचं लगेचच पोहोचेल. परंतु ज्याप्रमाणे आपण बघितलं ना की धाव फलकावर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळाली ना, एकूण जी धाव संख्या 35 झाली आहे आणि 36चं लक्ष 36 रन्स आपण पाहिले स्कोर बोर्डवर. चला क्षेत्ररक्षणामध्ये उतरा लगेच. ओमसागर बामणगाव टीमला विनंती असेल
बघा टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं गेलंय म्हणजे नेक्स्ट मॅच मध्ये वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव टीमला करावी लागेल ती म्हणजे प्रथम बॅटिंग. टनल के नीचे अपन आते ना उधर आएगा ना उधर ही मैच हो रहा है तेरे को मालूम पड़ जाएगा आवाज सुन के तू आ जाएगा तो, ठीक है. मैं शिवम और हम लोग गुंडा के साथ ही आएंगे लास्ट को 6 बज जाएगा. युनिटी आणि कोणाची मॅच आहे आता? वादल स्पोर्ट्स वादल वादल स्पोर्ट ब्राह्मणगाव. मीठी सुपारी में है दावा कच्ची करारी जवानी को 36 टार्गेट आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 36 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं 18 चेंडू मध्ये. समोर आहे की क्रॉस आहे? कॅमेरा सोडते आहे बघ. त्या साईडला आहे का? सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर ओमसागर बामणगाव संघाने बॅटिंग मध्ये जे काही करायचं ते केलंय. नंतर दिला त्याने. अंपायर पण बरं देत जिकडे आपण चर्चा करायची झाली आहे ना तर योग्य रीतीने बॅटिंग केली आहे परंतु एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीम कुणाल आणि रवी ही जोडी त्यांना माहिती आहे ही मॅच आहे नाही तरी लढाई आहे. ही लढाई जिंकायचीच आपल्याला कारण की ज्या आत्मविश्वासाने आपण पाहिले ना की बॅटिंग करण्याची क्षमता ठेवतात हे बॅटर्स त्यांच्याकडे देखील ती कला आहे. धाबा चेस करू शकतायत फक्त काय योग्य रीतीने खेळ. तर आपण बघितलं योग्य रीतीने खेळ कोणाचा होतोय असं म्हणतात ना की कोण कहता है कि कामयाबी किस्मत तय कर लेती है अगर इरादों में दम हो ना तो मंजिल को भी झुका देती है. आणि मंजिल काय आहे तर 36 आहे. ही मंजिल मात्र पूर्ण करायची आहे. वही तो बोल रहा हूँ हम लोग को 10th में भी पेंटिंग करना ही सिखाया 10th में भी. पाणी ये मुश्किल है. चेअर बसायला पाहिजेत तिकडे. अच्छा ये करने का. तुला खेळाडूंना बसण्यासाठी खुर्च्या द्या तिकडे खिलाड़ी कक्षा में जो दर्शक बैठे हैं उनसे मैं रिक्वेस्ट करूंगा कि कुछ चेयर खाली करके खिलाड़ी को बैठने के लिए दीजिए. रवि जा जा तिकडे जा आणि खुर्च्या खाली करून द्या. खेळाडूंना बसण्यासाठी खुर्च्या नाही आहेत. नॉट स्ट्राइक. कुणाल बॉलर विकेट रवी आणि कुणाल बॉलिंग ट्रॅकवर विकेश आपण पाहतोय. दोन्ही टीम्सला शुभेच्छा. दोन्ही टीम्सला व्हेरी ऑल द बेस्ट या मॅच साठी. ही मॅच नाहीये तर फायनलचं तिकीट आहे कोणाला मिळेल. हा पंच म्हणतात की मॅचला होते सुरुवात. जसं म्हणतात ना की जो लोग अपने सपनों को पूरा करने की हिम्मत रखते हैं ना असल में दुनिया में वही तो बड़ा वाला इतिहास रचते हैं. बड़ा वाला इतिहास आज कौन रचेगा इस मुकाबले में. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गेम इज ऑन. सामना पाहिला आपण आमना सामना बेस्ट वर्सेस बेस्ट कोण ठरेल सर्वश्रेष्ठ या मॅच मध्ये. पहिला चेंडू डाव केला जातोय रवीच्या माध्यमातून. एक डाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल आणि एकच धावेवर सध्या तरी समाधानी राहत आहेत. लक्ष 18 मध्ये 36 त्यापैकी एक कमी झाले म्हणजेच काय 17 मध्ये 35. कॅल्क्युलेट क्रिकेट आपण बघितलं तर नापून तोलून मोजून मात्र दावा केला तर खेळ गेला तर खेळ सक्सेस होऊ शकतो. इव्हेंट मात्र आपण पहिले जिंकू शकतोय पण त्याच्यासाठी आपण बघितलं की गोलंदाज प्रत्येक वेळा ते कार्य तुमच्या मनासारखं तरी करू देणार नाहीयेत ना. उलटा चेंडू होता या वेळेला. चेंडूला मात्र खेळला डीप बॅकवर्ड कळले क्षेत्रामध्ये. ते बाबोलवी तिकडे. क्षेत्ररक्षणाचा दर्जा सध्या तरी आपण बघितला छान आहे सुंदर आहे कारण की पहिल्या 2 चेंडूवर फक्त 2 सिंगल आलेले आहेत. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीम आपण पाहिली आहे ना तर पूर्णपणे जोर आजमाईस प्रयत्न ती करणारी टीम आहे. लढणारी टीम आहे. जिद्दीने मात्र लढताना पाहायला मिळेल कारण की या मॅच मध्ये त्यांना माहिती आहे या मैदानावर कालच्या दिवसामध्ये 46 धावा चेस झाल्यात आणि त्याही 3 ओव्हर मध्ये. आणि म्हणजेच काय इथे पॉसिबल होऊ शकतोय. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा मात्र मिळतोय. टीमच्या टोटल मध्ये वाढ 3
चेंडू फेकून झाले त्या ओव्हर मध्ये 2. आतापर्यंत आपण पाहिलं तर विकेशचंही षटक पाहिलंय. मॅन्डेटरी पॉवर प्ले, पॉवर प्ले नाहीये. अगदी आपण बघितलं तर जवळजवळ आपण पाहू शकतोय की संडेचा दिवस म्हणजेच पहिला ओव्हर हा आपण रेग्युलरली पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं जे पॉवर प्लेचं षटक पाहत असतोय. सध्या तरी आपण बोललं की या सेमीफायनल मध्ये सामना विकेश समोर रवी समोरच्या दिशेने फटका खेचलाय. लॉंगर क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत, चुस्त आहेत, तंदुरुस्त आहेत, मुस्तैद आहेत, परंतु फंबल झाले त्यांच्या माध्यमातून. हलकेसे मिसफील्ड होताना पाहायला मिळाले आणि त्यामुळे थोडस आपण बघितलं की नाराजगी व्यक्त केली. 2 धावा लगेचच पळून पूर्ण केल्या. सुरुवात ना या ओव्हर मध्ये नक्कीच आपण पाहिलं की जरी जास्त धावा नाही आल्या तरी देखील आपण पाहतोय की मोमेंटमला आपण आपल्या बाजूने खेळण्यासाठी प्रयत्न तर जरूर करतील. हो वेगवान चेंडू, जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क झाला नाहीये. कदाचित कनेक्शन छान झाला असता तर कदाचित हा फटका बाउंड्रीच्या पलीकडे गेला असता, परंतु कदाचित हा होता. 5 धावा. सोडून दिला. या वेळेस आपण पाहिलं मागे चाललाय चेंडू, दिशाहीन आहे. 5 मध्ये भर पडेल 6 म्हणजेच काय तर 30. उमेश जी गुप्ता इनका भी यहाँ पे शुभ आगमन होता हुआ. वेलकम उमेश जी गुप्ता. उमेश जी गुप्ता यहाँ पे आते हुए मेहमान हमारे इस श्रृंखला के लिए. इस बार इस गेंद को उड़ाया है. गेंद कहां पे? गेंद गई बाउंड्री लाइन के पीछे 6 रनों के लिए. रवि का ये जलवा 6 रन. बड़ी सहरीली अख मारे कम सिंह कमरिया साली तुमके से लख मारे नोट हजारों के खुला खुट्टा थँक यू सो व्हेरी मच. बघा आज जी सरासरी प्राप्त करायची आहे ना 12 ची. उमेश जी गुप्ता साहब यहाँ पे आते हुए वेलकम. हार्दिक हार्दिक स्वागत है उमेश जी गुप्ता साहब आपका इस गावदेवी ट्रॉफी 2025 में. शाम के वक्त आए हुए सभी मेहमानों का दिल के गहराई से करेंगे सबका स्वैग से स्वागत. सगळ्यांचं स्वागत आम्ही करतो. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रवीचा मात्र आपण पाहिला क्रिकेट प्रहार पाहायला मिळाला. चेंडूला उडवला, बाउंड्री लाईनच्या पार मिळाला षटकार. टीमची टोटल ही पोहोचली गेली आहे 12च्या घरामध्ये. डाऊन दिले, चेंडू चाललाय. हा मात्र षटकार पडल्यानंतर परिणाम मात्र पाहायला मिळालाय. कारण की एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा हा टीम आपण पाहिला तर जिद्दीने मात्र लढताना पाहायला मिळालाय आणि लढणारा संघ आहे. लढलाय म्हणून तर आतापर्यंत तो घडलाय आणि नक्कीच तो पुढे येताना पाहायला मिळालाय. प्रेशर गोलंदाजावर देखील पडले गेले. ओमसागर ब्राह्मणगाव टीम विकेश यांच्यावर मात्र थोडस प्रेशर येताना पाहायला मिळालंय. टीमच्या टोटल मध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल पोहोचली गेली आहे 13. बॅटची कडा पाहिली आपण. मागे चेंडू डी झोन तिकडे आहे. 2 धावा पुन्हा मिळतील. संघाच्या टोटल मध्ये वाढ होताना पाहायला मिळते. टीमची टोटल पोहोचली गेली आहे 15च्या घरामध्ये. षटक कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे. पहिलं 36 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या षटकामध्ये आलेला एकूण धावा 15 म्हणजेच काय तर येणारे 12 आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजेच 21 धावांची. काय रा तो हाय कया घनश्याम जी सिंह घनश्याम जी सिंह यहाँ पे आए हुए हैं और जिनकी टीम यहाँ पे जो क्वालिफाइड हुए ना सुपर 4 में तो उनकी ओर से 4,200 रुपए का इनाम भी मिला है. थैंक यू सो वेरी मच घनश्याम जी.
आप आए, आपका बड़ा दिल, और आपने जो इस श्रृंखला के लिए और इस टीम के लिए दिया है उसके लिए आपको थैंक यू सो वेरी मच हम जरूर कहेंगे, दिल की गहराई से थँक यू आपको. बघा आणखीन काहीतरी शुभेच्छा येताना पाहायला मिळतात आम्हाला फोन लाईनवर, आणि त्या खास शुभेच्छा कोणासाठी आहेत तर शुभेच्छा आहेत एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या संघासाठी, आणि त्या शुभेच्छा देणारे आमचे मित्र विजयजी भोई. सध्या तरी आपण बघितलं की टूरवर निघालेत आणि तिथून त्यांनी मॅच मात्र पाहतात आणि त्यांनी तिथून या शुभेच्छा दिल्यात खास करून एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या संघाला. 12-21 पहिला चेंडू आपण पाहिला, संतोष वळवी यांची सुरुवात झाली, मात्र वाईड लाईनची मात्र आपण पाहिली लेंथ पाहायला मिळाली आहे. आणि अरे उचलला ना, आता कट झाला ना. माकडा ठेव ना, कॉमेंट्री करते ना. पुढचा चेंडू पाहतोय आपण. याच दरम्यान आपण पाहिली कमबॅक डिलिव्हरी पाहायला मिळते. कमबॅक डिलिव्हरीज मात्र पहिला हा वाईट आला होता, त्यानंतर आपण बघतोय की थोडस कमबॅक साधलं गेलंय. हा फुलटाच होता, या वेळेला अपील मात्र फेटाळली जाते. अगदी व्यवस्थित मात्र परिपक्व शॉट खेळायचा प्रयत्न केला होता, परंतु मागे धारपड सुरू आहे. नक्की झालंय काय, नक्की चाललंय काय पाहावं लागेल, निरीक्षण केलं जाईल. धावा मात्र येत आहेत, परंतु काय झालंय, पंचा काय इशारा देतात, धावा किती असतील, धावा किती असतील. डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय तर मग एक असेल, आणि जर बाहेर असता तर मग तुम्हाला संधी मिळाली असती. पुढे चेंडू पाहतोय आपण. सध्या तरी आपण पाहिला तर मग फलकावर एकूण धावाच्या पूर्ण होताना पाहायला मिळतात 17. हो यावेळी आपण पाहिलं तर वेगवान चेंडू, वेगवान पुन्हा एकदा आपण पाहिलं बीट केलंय बॅटरला. कुडाल यांचा आक्रमक इरादा होता फ्रंट फूटवर येऊन हा शॉट एक्झिक्यूट करण्यासाठी, नक्कीच पुढे आले होते, कारण की नियंत्रण पाहतो गोलंदाजाचं किती आहे गोलंदाजीमध्ये. लाईन बिघडवण्यासाठी हा एक धाडसी निर्णय होता पुढे येण्याचा, कारण की इथे धोका देखील होता, कारण की हा चेंडू अगदी यष्टांच्या जवळून बॅट आणि पॅटच्या गॅप मधून गेलाय, कारण की हा चेंडू यष्टांवर आला असता तर विकेट देखील जाण्याची शक्यता होतीये, परंतु तसं झालं नाहीये. धाव गतीला मात्र थोडंसं थांबवलं गेलंय. या षटकातील चेंडू झाले फेकून कंप्लीट 3, म्हणजे 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 19 धावा, 19 रन्स नीड टू विन. चौरकस बॅट फिरवली जाते, बॅट चेंडू मध्ये कॉन्टॅक्ट नाहीये, चेंडू चाललाय मागे, मिळतंय पुन्हा एकदा डॉट. कुठेतरी आपण पाहिलं ऍक्शन वर रिएक्शन होताना पाहायला मिळतंय. रवीचं काहीतरी सांगितलंय, काय करायचंय, कसं करायचंय, आणि आपल्या संघासाठीच करायचंय. हताश निराश होऊ नको, तसं म्हणतात ना की बुझी समा जल सकते तूफान ऐसे कष्ट यूं ही निकल सकते ओके मायूस यूं तो ना बदल तेरे इरादे, क्योंकि तू लड़, तेरी किस्मत अभी भी यहां से बदल सकती है. लड़ने का प्रयास, हमें चेंडू, जेल ड्रॉप, धाबा मिळाल्या 2, तिसरी देखील येऊ शकतोय. या सिटीचा 3 पूर्ण होताना पाहायला मिळेल. नाराज झाले संतोष तिकडे, कारण की कॅच. हेलो चेक. चलिए उमेश जी गुप्ता साहब का इस प्रेजेंटेशन बॉक्स में शुभ सम्मान किया जाएगा. साहब की तरफ से इस क्रिकेट टूर्नामेंट के लिए आर्थिक सहकार्य प्राप्त हुआ है, इसीलिए हम देख सकते हैं कि यहाँ पर शुभ सम्मान होता हुआ चिंचोड़ी विभाग के उद्योजक हैं, बिजनेसमैन हैं, उनके तरफ से काफी बढ़िया सपोर्ट मिला हुआ है इस टूर्नामेंट के लिए. इनकी तरफ से इसके लिए शुभ सम्मान होता हुआ 8-16 ना. उमेश जी गुप्ता साहब का काफी बड़ा स्पॉन्सर किया हुआ है इनकी तरफ से इस टूर्नामेंट के लिए.
वो नहीं करेगा। 7 बॉल में 16 रन हो सकता है, 1 6 चाहिए। 16 धावांची गरज इथे. हा बॉल पहिला पण पायावर टाकला गेला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा या कंप्लीट मात्र पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. लेग बायचा इशारा देखील मिळाला, म्हणजेच काय तर इकडे मिळतील ह्या धावा 2. मॅच मध्ये आपण पाहिलं तर परिस्थिती ती अजून देखील आहे. कोणताही संघ इकडून जिंकणार, कोणता संघ जिंकेल ते सांगू शकत नाही. ही मॅच आहे ना, अंतिमच्या बॉल पर्यंत जाताना आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल. चला पाणी हवंय तर पाणी घेऊन जाऊ शकता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी आपण बघितलं की टीम मीटिंग आपल्याला पाहायला मिळते, परंतु मैदानाच्या आतमध्ये कशमकश भरा मुकाबला. हा गेम तर ऑन आहे, गरमागरमीचं क्रिकेट ऑन आहे. परंतु सुद्धा आपण जाऊया डीजे कडे. या गरमागरमीच्या क्रिकेटमध्ये एक सुंदर मॅच वातावरण निर्माण करूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा या ओव्हर मध्ये मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. जब लड़कों के दिलों में तू आग लगा दे बेबी फायर, नकल से न करे तू करे जब देखे हमें झूठी लायर. काला काला चश्मा जचता तेरे मुखड़े पे जैसे काला धुले जचता है तेरे चिन पे. अपनी अदाओं से ज्यादा नहीं तो 10-12 लड़के तो मार ही देती होगी तू दिन में. 22 धावा फलकावर, 6 मध्ये 14. 14 चाहिए. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय गावदेवी ट्रॉफी 2025. अगदी आपण बघितलं 2025चा अंतिमचा टप्पा आहे, अंतिमचा क्षण आहे. कारण की यानंतर आपण मग बघितलं तर मग